नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची जी वैशिष्ट्यपूर्ण आपण सेवा करायची असते त्या सेवेला आणखीन जास्त प्रभावी करण्याचे काही उपाय आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एक अतिशय छान असा उपाय सांगितला जातो। लक्ष्मी माता आपल्या सगळ्यांना आपण सगळे जाणून असाल की लक्ष्मी माता ह्या नीटनेटकेपणा, स्वच्छता, त्याचप्रमाणे सौंदर्य याकडे त्या आकर्षित होतात। त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेंना दिवे, त्यांच्यासाठी त्यांच्या आगमनासाठी जर आपण दिवे लावले तर ते सुद्धा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। तर असाच एक लक्ष्मी मातेला म्हणजे लक्ष्मी मातेच्या अष्टरूपांना संबोधित करणारा, अष्टरूपांचं पूजन करणारा एक अष्टलक्ष्मी दिवा, अष्टलक्ष्मी दीपक आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आणि सोबत आपण हा दिवा कसा लावायचा, ह्या दिव्याचे फायदे काय आहे, हा दिवा कधी लावायचा, हे सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मी तुम्हाला अष्टलक्ष्मी दीपक कसा लावायचा हे पण सांगते आणि सोबत माहिती सुद्धा देते। तर हा दिवा आपण प्रत्येक आठवड्याला शुक्रवारी लावला तरी चालेल, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही महिन्यातून एखाद्या शुक्रवारी लावला तरी चालेल किंवा पौर्णिमेला लावला तरी चालेल। आणि सगळ्यात छान आणि प्रभावी याचा आपल्या जीवनावर, आपल्या आर्थिक स्थितीवर किंवा आपल्या कुटुंबावर त्याचे चांगले परिणाम व्हावे यासाठी अष्टलक्ष्मी दीपक हा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर लावला तर त्या अष्टलक्ष्मी दीपक लावण्याच्या माध्यमातून आपल्या हातून माता महालक्ष्मीची सेवाच होणार आहे आणि आपले सगळे ज्या आर्थिक अडचणी आहे असं म्हणण्यापेक्षा माता लक्ष्मींचं आगमन आपल्या घरी सहज होणार आहे। माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहणार आहे। तर हा अष्टलक्ष्मी दीपक जो लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तो कसा लावायचा हे बघून घेऊया। माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी किंवा आदिशक्ती महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जे विविध उपचार वापरले जातात त्यामध्ये महत्त्वाचा उपचार म्हणजे दीपक। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा भरपूर दिवे लावत असतो, का तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी। तसाच हा अतिशय महत्त्वपूर्ण हा अष्टलक्ष्मी दीपक आहे आणि या अष्टलक्ष्मी दीपकासाठी आपल्याला 8 दिवे घ्यायचे आहे। ते कोरे असले तरी चालेल किंवा तुमच्याकडे जे वापरलेले दिवे असतील तरी चालेल। फक्त जर वापरलेले दिवे तुम्ही घेत असाल तर ते स्वच्छ धुवून यासाठी वापरा। मी नेहमी हेच दिवे अष्टलक्ष्मी दीपकासाठी वापरत असते आणि ते माझे नेहमीचे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जुने दिसत असतील। ज्या ठिकाणी आपल्याला अष्टलक्ष्मी दीपक प्रज्वलित करायचं आहे तेथील जागा गोमूत्र, मीठ यांनी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आपल्या घरी जर माता लक्ष्मीचा फोटो असेल मांडणी करून आपल्याला माता महालक्ष्मींचं जे आपण नित्यपूजन करतो तसं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे। म्हणजे माता लक्ष्मीला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल, हार असेल तर हार असं वाहून त्यांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला अष्टलक्ष्मी दीपक प्रज्वलित करायचा आहे। तर हा अष्टलक्ष्मी दीपक रंकालाही राजा बनवणारा, त्याचप्रमाणे आपल्या घराला किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुख, समाधान आणि ऐश्वर्य, त्यांना यशप्राप्ती करून देणारा असा हा अष्टलक्ष्मी दीपक आहे। अष्टलक्ष्मी दीपक ज्या घरामध्ये प्रज्वलित करतात त्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता, त्याचप्रमाणे माता अष्टलक्ष्मींचा म्हणजेच महालक्ष्मी मातेच्या अष्टस्वरूपांचा सदैव वास असतो। आणि साहजिकच ज्या ठिकाणी माता अष्टलक्ष्मी विराजमान असतील त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला कमतरता पडत नाही, कारण माता अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणजे सर्व प्रकारची संकटे दूर करणारे आहेत। तर अशाच या अष्टलक्ष्मी दीपकाची माहिती बघून घेऊया, त्याचप्रमाणे याचे महत्त्व सुद्धा जाणून घेऊया। तर अष्टलक्ष्मी दीपक हा माता अष्टलक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी अष्टलक्ष्मीचे प्रतिनिधित्व करणारा हा दीपक आहे। हे अष्टलक्ष्मी दीपक म्हणजे हे जे 8 दिवे आपल्याला लावायचे आहे हे
माता महालक्ष्मींच्या 8ही स्वरूपाचे पूजन करणारे दीपक आहे। तर सर्वप्रथम आपल्याला असा माता लक्ष्मीची स्थापना करून किंवा मूर्तीची स्थापना करून त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला अष्टलक्ष्मी स्वरूपा 8 दिव्यांसाठी देखील आसन मांडून घ्यायचं आहे। तुम्ही खाली रांगोळी मांडून रांगोळीवर सुद्धा हे दिवे मांडू शकता, किंवा या प्रकारे मी अक्षतांचं आसन या 8 दिव्यांसाठी, म्हणजेच हे 8 दिवे लक्ष्मी स्वरूप आहेत। माता अष्टलक्ष्मी या ठिकाणी विराजमान होणार आहे अशी मनामध्ये इच्छा किंवा अशी मनोकामना मनात ठेवून आपल्याला हे पूजन करायचं आहे। आपण इथे 8 दिव्यांचं पूजन न करता आपण साक्षात अष्टलक्ष्मी मातेंचं पूजन करत आहे, असा मनोभाव आपल्याला मनात धरूनच आपल्याला हे पूजन करायचं आहे। हे 8 दिवे म्हणजे माता महालक्ष्मींचे 8 रूप आहेत। ते रूप काय आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत। त्याचप्रमाणे त्यांचं कार्य काय आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी अक्षता आणि त्यावर हे विड्याचे 8 पानं, माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये विड्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। माता लक्ष्मीचा वास हा विड्याच्या पानांमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला 8 विड्यांची पानं घ्यायची आहे। ते विड्यांच्या पानांवर अक्षता, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक पानावर एक याप्रमाणे 8 दिवे आपल्याला, दिव्यांचं मुख हे लक्ष्मी मातेकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। यामध्ये जोडवात लावायची आहे। आता ही जी वात आहे ही 11 पदरांची वात आहे, त्यामुळे मी एकच घेतलेली आहे। पण जर तुम्ही सिंगल वात लावत असाल किंवा एक वात लावत असाल तर एक वात न लावता जोडवाती लावणं अतिशय छान असतं। तर बघा, अशा प्रकारे मी 8 दिवे लावून घेतलेले आहे आणि या दिव्यांमध्ये आपण जे पूजेसाठी तेल वापरतो ते तेल यात टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुपाचा वापर केला, गाईच्या तुपाचा वापर केला तरी चालेल। हे अष्टलक्ष्मी दीपक अशा प्रकारे आपल्याला मांडून घ्यायचे आहे आणि प्रत्येक दिव्यांचं आपण महालक्ष्मीच्या प्रत्येक स्वरूपाचं पूजन करतो आहे अशा पद्धतीने त्यांचं हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्यांचं पूजन करायचं आहे। आणि माता महालक्ष्मीच्या प्रत्येक रूपाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मनोमन त्यांच्याजवळ आपली मनोकामना सांगून प्रत्येक अष्टलक्ष्मी स्वरूपाचं स्मरण करून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। जे रूप आहे माता लक्ष्मीचं ते आहे आदिलक्ष्मी। आदिलक्ष्मी ही जीवनाच्या प्रारंभ व आयुला संबोधित करतात, त्यामुळे आदिलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर येते ती धनलक्ष्मी माता। धनलक्ष्मी माता ही धन व धान्य यांना संबोधित करते। आपल्या घरात धनसंपदा सर्व व्यवस्थित राहावं यासाठी आपल्याला धनलक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे दुसरा दीपक लावून। तिसरा क्रम येतो धैर्यलक्ष्मी मातेचा। आपल्या जीवनातील आत्मबल व धैर्याला संबोधित करणारी धैर्यलक्ष्मी माता, हिचं देखील आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं। चौथा दिवा आपल्याला लावायचा आहे गजलक्ष्मी मातेच्या नावाने। गजलक्ष्मी माता ह्या स्वास्थ्य व बल याला संबोधित करतात आणि जीवनामध्ये स्वास्थ्य आणि बल हे किती महत्त्वाचे आहे हे आपण सगळे जाणताच। पाचवा दिवा लावायचा आहे संतानलक्ष्मी मातेचा। संतानलक्ष्मी माता आपला परिवार वृद्धी व संतान यांना संबोधित करते, त्यामुळे संतानलक्ष्मी मातेचं विस्मरण करून कसं चालेल। त्यानंतर येते 6व्या क्रमांकावर, ती म्हणजे विजयालक्ष्मी माता। विजयालक्ष्मी माता किंवा यांना वीरलक्ष्मी माता असेही म्हणतात। विजयालक्ष्मी माता जीत व वर्चस्व, समाजामध्ये जीत व वर्चस्व यांचे स्थान संबोधित करते। त्यानंतर येते विद्यालक्ष्मी माता। 7व्या क्रमांकावर असणारी विद्यालक्ष्मी माता जीवनामधील बुद्धी व ज्ञान यांना संबोधित करतात आणि आजकालच्या युगामध्ये विद्यालक्ष्मी मातेला आपल्याला विसरून कसं चालेल। त्यानंतर माता महालक्ष्मीचं अष्टस्वरूप आहे
ते म्हणजे श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता. ऐश्वर्य लक्ष्मी माता या जीवनामध्ये प्रणय, भोग, विलासिता, वैभव, सुख, संपदा, ऐश्वर्य, समाधान, सुख, समृद्धी, आनंद या सर्वांना संबोधित करते. तर अशा प्रकारच्या ह्या ऐश्वर्य लक्ष्मी मातेला आपण वंदन करून 8वा दिवा आपल्याला लावायचा आहे. अशा प्रकारे आदिलक्ष्मी माता, श्री धनलक्ष्मी माता, धैर्यलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, संतानलक्ष्मी माता आणि विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी व ऐश्वर्यलक्ष्मी मातेच्या स्वरूपाचे हे अष्टलक्ष्मी दीपक आपण आपल्या घरात जर प्रज्वलित केले तर या अष्टलक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करतात व प्रत्येक लक्ष्मी माता त्यांचे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता देऊन आपल्या कुटुंबाची भरभराट तर नक्कीच करतील. त्यामुळे सगळ्यांनी शेवटच्या दिवशी का होईना या मार्गशीर्ष मासामध्ये हा ऐश्वर्य लक्ष्मी दीपक किंवा अष्टलक्ष्मी दीपक जरूर लावा. मार्गशीर्ष महिना सोडून जर आपल्याला हा दिवा लावायचा असेल तर आपण शुक्रवारी किंवा पौर्णिमेला हा दिवा लावू शकतो. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये चमत्कारिक असे परिणाम झालेले दिसून येतात. ज्याप्रमाणे नावाप्रमाणे हा अष्टलक्ष्मी दीपक आहे त्याचप्रमाणे जर आपण ह्या अष्टलक्ष्मी दीपकाची सेवा केली किंवा ह्या अष्टलक्ष्मी दीपक आपल्या घरी प्रज्वलित केले तर अनन्यसाधारण आणि अतिशय सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये जाणून येतात. यामुळे सुख, समृद्धी, भरभराट, दारिद्र्य, दुःख यांचा नायनाट, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ऐश्वर्य सतत नांदतं असा अनेकांना आलेला तोगडा अनुभव आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी हा अष्टलक्ष्मी दीपक आपल्या घरामध्ये वेळात वेळ काढून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जरूर लावावा. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा.